हाय फ्रेंड्स, तर तुमचं ऋग्वेद वेदिका व्लॉग्समध्ये स्वागत आहे. आणि आज मी हा मोहर दाखवत आहे तुम्हाला. या मोहराची मी आज भाजी करणार आहे. तर हा बघा मोहर अशा प्रकारे असतो. हे बघा, ह्या अशा त्याच्या लढी असतात. हे असे वेल असतात त्याचे मोहराचे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, तर हा बघा मी मोहर निवडून घेतलेला आहे आणि हा साफ देखील करून घेतलेला आहे. हा बघा छानपैकी. आणि आता ह्याची भाजी कशी करतात ते तुम्हाला मी रेसिपी दाखवते. तर आज मी मोहराची रेसिपी करणार आहे, मोहराची भाजी. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला अगोदर दाखवते. तर हे 2 बटाटे मी घेतलेले आहेत चिरून. हे बघा लहान साईजमध्ये. आणि ते मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण बटाटे जर तसेच ठेवले तर त्याला लाल कलर येतो, म्हणून मी ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर हा मोहर आहे बघा, तुम्हाला मी सुरुवातीला दाखवला होता तो मोहर वेदिकाने. तर हा मी वाफवून घेतलेला आहे. वाफवून घ्यायचा, त्यामुळे त्याचा तुरटपणा जातो. तर हा मोहर आहे, थोडाच आहे, त्यामुळे मी त्यामध्ये बटाटो मिक्स करत आहे. तर हे लाल तिखट आहे बघा, हे तेल, कांदा, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर हे बघा कढीपत्त्याची 1 7-8 पाने, त्यानंतर चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि ही आलं लसणाची पेस्ट. हे गरम करून ठेवलेली आहे. आता हे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी कांदा टाकते. कांदा भाजून घेऊया छानपैकी तेलामध्ये. हा कांदा थोडा भाजून घेतलेला आहे मी. थोडा भाजल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट मी 2 चमचा घालत आहे. हे बघा, ही आलं लसणाची पेस्ट मी त्यामध्ये घालत आहे. आता हे दोन्ही कांदा आणि आलं लसणाची पेस्ट दोन्ही तर आता हा कांदा आणि आलं लसणाची पेस्ट हा मी भाजून घेतलेला आहे. यामध्ये ही कढीपत्त्याची पाने मी टाकत आहे, देखील थोडी परतून घेते. सुरुवातीला तेलात कढीपत्त्याची पाने टाकली तर ती करपतात, म्हणून मी अगोदर कांदा भाजून घेतला. कांदा, आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर कढीपत्ता वापरला आहे त्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला मी आता घालत आहे. हा 2 चमचे गरम मसाला, तो देखील छान परतून घ्यायचा. हा बघा कांदा आलेला. तर आता हा कांदा, लसूण पेस्ट, आलं लसणाची आणि त्यामध्ये मी गरम मसाला घालून परतून घेतलेला आहे छानपैकी तेलामध्ये. त्यामध्येच मी हे लाल तिखट घालत आहे. आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं आपण घालायचं आहे त्यामध्ये. आणि हे मी चांगलं तेलामध्ये परतून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे. हे बघा, आता त्यामध्येच मी हा मोहर घालत आहे. हा मोहर देखील तेलामध्येच परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तुम्हाला जर फक्त मोहराची भाजी खायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता, पण मला यामध्ये बटाटा घातलेला आवडतो, त्यामुळे मी यामध्ये बटाटा घालत आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यामध्येच मी हा बटाटा घालत आहे. हा बटाटा देखील त्यामध्येच परतून घ्यायचा. भाजीला छान वास सुटलेला आहे. तर ह्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे. हे बघा, आणि त्यामध्येच कोथिंबीर घातलेली आहे. 1 10 मिनटं हे मी आता वाफवून घेत आहे. हा बघा मोहर आणि बटाटा शिजवून घेते मी थोडा वेळ. हे बघा, आता ही माझी मोहर आणि बटाट्याची भाजी
तयार झालेली आहे, छानपैकी अशी शिजलेली आहे. हे बघा, यामध्येच मी वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. भाजीला किती छान कलर आलेला आहे बघा. आणि ही मोहराची रेसिपी आता तयार झालेली आहे. तर मित्रांनो, हे बघा, ही आमच्या मम्मीने केलेली मोहराची भाजी आहे. तर आता ही भाजी मी खाऊन तुम्हाला सांगेन की ही भाजी कशी झाली आहे. तर खूपच छान मित्रांनो, ही भाजी अतिशय चांगली झालेली आहे. आणि मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.